नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। आमदार प्रशांत बंब यांचा मोर्चा पुन्हा छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडे, प्रशासक कार्यकाळात अनियमिततेचा आरोप। तर संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट, आमदार संजना जाधव समीर सत्तार यांचे अर्ज बाद। आता बघूया सविस्तर बातम्या। जिल्हा परिषदेनंतर मंगळवारी आमदार प्रशांत बंब यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिका गाठत आयुक्त अमोल येडगे यांच्याशी बंद खोलीत सुमारे 2 तास चर्चा केली। त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी केलेल्या आरोपांबद्दल सविस्तर माहिती दिली। मी महानगरपालिकेमध्ये पत्र देऊन आलो होतो। माझे 2-3 विषय होते। प्रशासक काळामध्ये जेव्हा कोणतेही लोकप्रतिनिधी नव्हते तेव्हा मोठ्या पद्धतीने इथे अनियमितता, कोणत्याही नियमाने कामं न होता, सगळेच कामं नाही पण मोठे कोट्यवधी रुपयांचे अनियमितता धरून कामं झालेली आहेत, पर्यायाने करप्शन झालेलं आहे। त्या बाबतीत मी सातत्याने पत्रव्यवहार करत होतो। मागेही मी त्याकरता मीटिंग घेतली होती, त्याच्यावर काय काय ॲक्शन झाल्या, त्याच्यावर ॲक्शन घेण्याकरता मी पत्रव्यवहार केले होते। ते झाले नाही ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे, म्हणून मी आलो होतो। आजही सन्माननीय आयुक्त साहेबांच्या समोर जितके अधिकारी बसलेले होते त्यांची कोणतीही तयारी नव्हती। ज्या गोष्टी मी त्यांना 1.5-2 तास विचारल्या त्यांच्याकडे अधुरी माहिती होती आणि म्हणून कमिशनर साहेबांनी मला सांगितलं की मी सर्व पूर्व तयारी करून तुम्हाला मी कळवतो, नंतर माझी ती तारीख घेऊन पुन्हा माझी बैठक इथे होणार आहे। 1, 2 आणि 3 नेमकं काय? 1, 2 आणि 3 काय उपयुक्त विषय का? हा 1, 2 आणि 3 विषय असे होते की बघा, आपल्या कॉर्पोरेशनमध्ये एक सेक्शन आहे पैसा कसा वापरावा, त्याच्यामध्ये कलम आहे 67(3) क। त्याच्यामध्ये अगदी भूकंप झाला, काही एखादा समजा काही मोठी बाढ आली तर इमर्जन्सीला पैसा वापरण्यासाठी तुम्हाला टेंडर काढायची गरज नाही, तो पैसा तुम्ही ताबडतोब वापरून घेऊ शकता। यांनी काय केलं, स्वतःचे बंगले सजवले, स्वतःचे पेवर ब्लॉक बसवून घेतले, कित्येक ठिकाणी त्यांनी पैसा वेस्ट म्हणजे टेंडर न काढता अरबो रुपये काढण्यात आलेले आहे। त्याचा प्रश्न मी त्यांना विचारला। सन्माननीय कमिशनर साहेबाला असं वाटलं होतं की ते फक्त ड्रेनेज करता वापरले, पण त्यांना जेव्हा मी डिटेल्स सगळ्या दाखवल्या त्या फक्त ड्रेनेज करता नाही, त्यांनी त्यांचे बंगले सजवलेत, अधिकाऱ्यांचे बंगले सजवलेत। इतकंच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी जे पैसे त्यांनी वापरलेत ते कोणतेही 1 महिना 1.5 महिन्याचे टेंडर काढून करू शकत होते। जेव्हा त्यांनी मंजुरी दिल्या त्याच्या 4-4 महिन्यानंतर त्यांनी कामं केले, म्हणजे विदाऊट टेंडर केले। हा करप्शनचा भाग आहे, FIRचा भाग आहे। त्याकरताही कमिशनर साहेबांनी हेच सांगितलं की मी सगळ्या गोष्टी तपासून घेतो, मी आज सगळं बघितलेलं नाही, पुन्हा एकदा मला ते जेव्हा कॉल करतील तेव्हा मी पुन्हा येईल आणि त्याचा सगळा जो काही हिशेब असेल मला पर्यायाने कायद्याने घेण्याचा तो मी घेईल। गुटखा माफियांनी दादागिरी करत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या अंगावरती गाडी घालून गुटखा भरलेला ट्रक पळवल्याची चित्तथरारक घटना वाळूज परिसरातील रहीमपूर येथे घडली असून सदर थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आलाय, तर सदर प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय। गुटखा माफियांची दादागिरी वाढली असून अधिकाऱ्यांच्या अंगावरती गाडी घालून ट्रक पळवल्याची घटना घडली आहे। अन्न व औषध प्रशासनाच्या पथकावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला असून छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रहीमपूर येथे प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याच्या वाहतुकीवरती कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या पथकावरती गुटखा माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे। पथकाने संशयित आयशर ट्रकची तपासणी करत असताना विना नंबर स्कॉर्पिओ मधून आलेल्या आरोपींनी अधिकाऱ्यांना धमकावत त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला। जीव वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी पळ काढला। दरम्यान आरोपींनी प्रतिबंधित मालाने भरलेला ट्रक पळवून नेला। या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ नियुक्तीत मोठा राजकीय रंग चढला असतानाच छाननी प्रक्रियेत काही दिग्गज उमेदवारांना मोठा धक्का बसलाय। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेल्या छाननीनंतर आमदार संजना जाधव, अब्दुल समीर सत्तार
अण्णासाहेब माने आणि सुवर्णा जाधव यांची उमेदवारी अर्ज अवैध ठरवले आहेत. त्यामुळे निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी दिवसभर आणि उशिरापर्यंत संचालक पदासाठी दाखल झालेल्या अर्जाची छाननी सुरू होती. या प्रक्रियेदरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार डॉक्टर कल्याण काळे, आमदार संजना जाधव, रमेश बोरणारे आणि समीर सत्तार यांच्यासह एकूण 14 उमेदवारांच्या अर्जावरती विविध आक्षेप नोंदवण्यात आले होते. या आक्षेपांवरील सुनावणी सायंकाळी उशिरापर्यंत चालली. सुनावणीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयानुसार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या तथा कन्नडच्या आमदार संजना जाधव यांचा अर्ज बाद करण्यात आलाय. या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम 1 जून रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर पहिल्याच दिवसापासून अर्ज विक्री आणि अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. संचालक पदाच्या निवडणुकीसाठी अंतिम मुदतीपर्यंत एकूण 214 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या अर्जामध्ये विद्यमान आमदार, माजी आमदार, मंत्री, खासदार तसेच अनेक राजकीय दिग्गजांच्या वारसांचा समावेश असल्याने निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. मात्र छाननी प्रक्रियेनंतर काही महत्त्वाच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने निवडणुकीतील राजकीय गणितांचे मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः समीर सत्तार आणि संजना जाधव यांचे अर्ज अवैध ठरल्याने संबंधित गटांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी 8 जुलै रोजी मतदान होणार असून त्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. दिनांक 20 मे पासून सुरू झालेल्या माझा कर माझी जबाबदारी विशेष कर आकारणी मोहिमेच्या कामकाजाचा आयुक्त अमोल येडगे यांनी आढावा घेतला. यावेळी पोलीस कार्यालयासह सर्व शासकीय मालमत्तांकडे थकीत असलेल्या कर वसुलीचा पाठपुरावा मुख्यालयातून विशेष कक्षांद्वारे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. व्हीसीद्वारे घेतलेल्या या आढावा बैठकीस मुख्यालयातून अतिरिक्त आयुक्त 2 कल्पिता पिंपळे व उपायुक्त विकास नवाळे उपस्थित होते. तर सर्व झोन अधिकारी आपापल्या झोनमधून बैठकीत सामील झाले होते. मोहीम कालावधीत झालेल्या कर आकारणी, त्यातून झालेली वसुली तसेच इतर थकीत प्रकरणातील वसुलीचा आयुक्तांनी आढावा घेतला. गतवर्षीच्या तुलनेत कमी वसुली झालेल्या झोन 9 व झोन 4 यांना ताकीद दिली. पोलीस कार्यालयासह सर्व शासकीय मालमत्तांकडे एकूण 493 थकीत असलेल्या 30 कोटी रुपये कर वसुलीचा पाठपुरावा मुख्यालयातून विशेष कक्षाद्वारे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. चांगली कर वसुली व मित्र ॲपवर चांगल्या प्रकारे रिपोर्टिंग केल्याबद्दल अभिमान भारसाकडे झोन क्रमांक 6 व संजय परदेशी झोन क्रमांक 10 यांचा आयुक्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या महिन्याचे उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरव करण्यात आला. पुढील कालावधीत करावयाच्या कारवाईच्या सूचना देऊन आयुक्तांनी बैठक समाप्त केली. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, जीएसटी की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो टेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए
आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें, साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. ग्रीन महाराष्ट्र मिशन म्हणजेच हरित महाराष्ट्र अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा हरित चेहरा बदलण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आगामी 10 वर्षात जिल्ह्यातील शासकीय पोट खराब 21,940 हेक्टर क्षेत्रावरती वृक्षारोपण करण्याचं उद्दिष्ट निश्चित केलंय. विविध विभागांच्या समन्वयातून हे काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी सामाजिक वनीकरण विभागास दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित हरित आयोगाच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी वृक्ष लागवडीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM, प्रादेशिक वन अधिकारी सुवर्णा माने, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, जिल्हा बँकेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी संदीप गिरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, रोहिओ विभागाचे उपजिल्हाधिकारी रुपेश शिंगारे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते. हरित महाराष्ट्र मिशन हे केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित नसून पर्यावरणाचा समतोल राखणं आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणं हे याचं मुख्य ध्येय आहे. 10 वर्षाचा कालावधी असल्याने लागवड केलेल्या रोपांचं संवर्धन, जतन करण्याची जबाबदारी ही संबंधित विभागांवर सोपवण्यात आली आहे. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील हरितपट्ट्यात मोठी भर पडणार असून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड आणि संगोपनात सहभागी होणं आवश्यक आहे. वृक्षारोपणासोबतच ती जगवण्यासाठी जलसंधारणावर भर देण्यास जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी विशेष सूचना दिल्या. यात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस विविध विभागांच्या आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने वनराई बांधाऱ्यांची निर्मिती आणि दुरुस्ती करण्याचं नियोजन करण्याचे निर्देश दिले. वनराई बांधारे बांधण्यात लोकसहभाग आणि श्रमदानातून करण्यावर प्रशासनाचा भर असेल. यासाठी कृषी विभागाने जलसंधारण विभागाच्या मदतीने बांधाऱ्यांसाठी जागा निवडणं, त्यांचं तांत्रिक नियोजन करणं आणि आवश्यक प्रशिक्षण देण्याचं काम करावं. सामाजिक दायित्व निधीचा वापर करून अधिकाधिक बांधारे निर्माण करण्याचं नियोजन तालुका स्तरापर्यंत करावं. यात तालुका आणि जिल्हास्तरीय अधिकारी देखील विशिष्ट दिवशी श्रमदानातून वनराई बांधाऱ्याच्या निर्मितीमध्ये सहभाग घेतील. याबाबत सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी यांना पुढाकार घेण्याबाबत आवाहन करण्यात आलं आहे, असं जिल्हाधिकारी गौडा म्हणाले आहेत. PM आवास योजनेतील लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज उपलब्ध करून द्यावं आणि काही अटी शिथिल करण्यात याव्या अशी मागणी लाभार्थ्यांच्या वतीने करण्यात आली असून या मागणीची निवेदनं त्यांनी आयुक्तांना दिली आहेत. त्यांच्या मागण्यांबाबत एडियन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे. म्हणते आहे आणि मी PMA आवास योजनेचा लाभार्थी आहे आणि आज आम्ही PMA आवास योजनेच्या लाभासाठी आयुक्त साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो की त्यांनी ज्या जाचाकाठी लावलेल्या आहेत त्यांच्यासाठी आम्ही पालकमंत्र्याकडे गेलो होतो. पालकमंत्री साहेबांनी आम्हाला काल वेळ घेऊन आयुक्त साहेबांना भेटण्यासाठी सांगितलं होतं की त्यांच्याकडे जा, त्यांच्यासोबत चर्चा करा आणि ह्या ज्या काही अटी आहेत ती शिथिल करता येतील का, त्याच्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो. पण आज आम्ही 1:30 वाजता आलो होतो, तर साहेबांनी आम्हाला 4 तास थांबून 4 तासाच्या नंतर वेळ दिला आणि वेळ दिल्याच्या नंतर साहेबांसोबत आम्ही सकारात्मक चर्चा केली. आम्ही आमचे मुद्दे त्यांच्यासमोर मांडले की बाबा आम्ही 10% रक्कम जी आहे 10% रक्कम जी आहे PMA आवास योजनेची भरण्याची ती आम्ही इथले 100 लाभार्थ्यापैकी कोणीही भरू शकत नाही. आणि दुसरा मुद्दा असा होता का आम्ही बँक आम्हाला लोन देत नाही. जर लोन देत असेल एखादी बँक तर ती 7 लाखाच्या लोनवरती 6 लाख आमच्याकडनं घेते आणि ते 322 स्क्वेअर फुटाचं घर आम्हाला 15 लाखामध्ये देते. तर आम्ही हेच जर आमच्याकडे एवढी जर पैशाची अवेलेबिलिटी असती आणि एवढे आम्ही सक्षम असतो की आम्ही 15-15 लाख रुपये जर भरायची आमच्यामध्ये ताकद असते तर आम्ही फुकटचे प्रधानमंत्री आवास योजनेच्या जो योजना आहे त्यांच्यासाठी 2016 पासून आम्ही यांच्यासंग भांडण नसते केले. 2016 पासून आम्ही संघर्ष करतोय.
आज 2016 आली, कुठेतरी वेळ आला, कुठेतरी त्यांना जागा भेटली आणि कुठेतरी त्यांनी काम चालू केलं. काम चालू केल्याच्या नंतर आज त्यांनी ज्या जाचकाठी लावलेल्या आहेत की 7 लाख 1 लाख तुम्ही पहिल्यांदा 10% भरा, त्याच्यानंतर स्वतः लोन करा, स्वतः बँकेकडे कागदपत्र घेऊन जा आणि ती रक्कम तुम्ही बिल्डरच्या याच्यामध्ये कन्व्हर्ट करा. जेव्हा बिल्डरला पैसे भेटतील तेव्हा बिल्डर त्यांचे घर उभा करा आणि तेव्हा आम्ही तुमच्याकडे चाव्या देऊ. आम्ही सरकारला जेवढे हातपाय जोडायचे होते तेवढे जोडले. आता सरकारने कधी ऐकलं नाही, सरकारने त्याच्यावर काही आवाज उचलला नाही. तर मग आमची जेवढे बी लाभार्थी तेवढे लाभार्थ्याला घेऊन आम्ही इथंच बसणार आहे आणि आमचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सरकार स्वतः हात जोडत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलत नाही. मध्ये जे घरकुल देऊ राहिले ते तर सुंदरवाडी इथे नाही का 9,26,000 रुपये त्याचा अमाऊंट आहे आणि महानगरपालिकेचं म्हणणं आहे तुम्ही 10% अमाऊंट पहिलं भरा. याच्यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी पैसे 10% अमाऊंट भरली 1200-1300 लोक आहेत तर त्यांना नाही का प्रॉब्लेम असा येत आहे की बँकेवाल्यांचं म्हणणं आहे, प्रायव्हेट बँकेवाल्यांचं म्हणणं आहे की तुम्ही नाही का 12% तुम्हाला आम्ही लोन करून देऊ. 12% म्हणल्यानंतर ते घर आम्हाला जाऊ राहिलं डायरेक्ट 12 लाख 13 लाख रुपये जाऊ राहिलं, ते घ्यायला पुरत नाही. आणि जे सरकारी बँकेवाले आहे महाराष्ट्र बँक, देवगिरी बँक यांचं म्हणणं असं आहे की तुमची स्लिप घेऊन या, आयटी रिटर्न 3 वर्षाचा पाहिजे तरच आम्ही लोन देऊ आणि जर तुमचा सिव्हिल जर खराब असणार तर तुम्हाला लोन भेटणार नाही. आणि महानगरपालिका आयुक्त साहेबांचं म्हणणं आहे जे सेंट्रल गव्हर्नमेंटची गाईडलाईन्स आहे त्याचप्रमाणे आम्ही पुढेही चालू करू. जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही जर आमच्याकडनं काही होत असेल ते गाईडलाईन्सचं उल्लंघन व्हायला नाही पाहिजे, मग आम्ही त्याला सहकार्य करू. त्यांचं असं म्हणणं आहे. पण आमचं आता म्हणणं आहे इथं 90% लोक पैसे नाही भरू राहिले, कुठून भरणार? तुम्ही काहीतरी सहकार्य करा आणि त्यांना इथं बँकेचा कर्ज तुम्ही उपलब्ध करून द्या आणि ते 10% अमाऊंट तुम्ही त्याच्यात ऍड करून टाका. आमचं असं म्हणणं आहे. ते जर आमची मागणी पूर्ण नाही करणार तर आम्ही माननीय संजय शिरसाट साहेब हे आम्हाला आज म्हणले होते तुम्ही तुमची मागणी घेऊन जा. ते जर मागणी मान्य नाही केली तर आपण त्याच्यावर काही मार्ग काढू. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आकाशवाणी परिसर येथे महापौर समीर राजूरकर, मनपा उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. प्रभाग क्रमांक 21, वॉर्ड क्रमांक 76, झोन क्रमांक 7 येथील आकाशवाणी रोड परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी एक झाड लावा, पर्यावरण वाचवा असा संकल्प करत सर्वांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे व उद्घाटक महापौर समीर राजूरकर, मनपा उपायुक्त नंदकिशोर भोंबे, विशेष उपस्थिती मनपा अधिकारी व लोकप्रतिनिधी, शहराध्यक्ष किशोर शितोळे, नगरसेवक जालिंदर शेंडके, नंदुभाऊ गवळी, दिलीप थोरात, शंकर म्हात्रे, सुरेंद्र कुलकर्णी, वॉर्ड अधिकारी विकास भंगे, स्वच्छता अधिकारी अनिल जाधव, मनपा स्वच्छता निरीक्षक शेख अनवर शेख दादाबाई, आयईसी टीम इंचार्ज भूषण पाटील, प्रभाग इंचार्ज सुधाकर खरात, सुपरवायझर सतीश खरात, आदित्य ढेरे, हेमंत मोहिते, सुरेश असले, आदर्श भिसे, आयईसी टीम सुपरवायझर प्रशांत पाटील, शुभम नाडे, रामकृष्ण गाडवे, देवानंद केंद्रे, ज्योती नरवडे, मनपा जवान मनोहर भवरे, सतीश आगळे, प्रभाग क्रमांक 21 मधील सर्व सफाई कर्मचारी व कामगार बांधव. यावेळी प्रभाग क्रमांक 21 मधील सर्व कर्मचारी बांधवांनी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वृक्षारोपण कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वृक्ष लागवड हीच पर्यावरण संवर्धनाची खरी सुरुवात आहे. स्वच्छता, हरितीकरण आणि पर्यावरण संरक्षणासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन योगदान देऊया असा संदेश यावेळी देण्यात आला. पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे नियमबाह्य वाहन चालवणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. वाहन चालवताना सुरक्षितता राखली जावी, अपघातांना आळा बसावा आणि वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. या नाकाबंदी दरम्यान प्रामुख्याने दुचाकी वाहन चालक, फॅन्सी नंबर प्लेट वापरणारे, विना लायसन्स वाहन चालवणारे आणि सीट बेल्ट न लावता प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना लक्ष्य करण्यात आलं. अशा सर्व दोषी वाहन चालकांवरती ऑनलाईन ई चलनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन हे स्वतः रस्त्यावरती उतरले होते. या धडक मोहिमेत नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बोडके, ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस शेख अनवर, स्थानिक वाळूज पोलीस कर्मचारी राहुल दांडके, शेख कलीम, फिरोज पठाण, शेख जाकीर, उत्तम खटके आणि अंबादास पावणे यांच्यासह खुलताबाद पोलिसांचा मोठा फौजफाटा ब्रॅकेट लावून तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या या कडक भूमिकेमुळे आगामी काळामध्ये शहरातील वाहतूक व्यवस्थेला नक्की शिस्त लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. आमदार प्रशांत बंब यांचा मोर्चा पुन्हा छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडे, प्रशासक कार्यकाळात अनियमिततेचा आरोप. तर संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट, आमदार संजना जाधव, समीर सत्तार यांचे अर्ज बाद. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र
ADN न्यूज.